नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नव्हता आणि आज परत निघालोय पुण्याला ऑर्डरसाठी. आणि तिकडं इथून जाणार नारायणगावला आणि नारायणगाववरून आपला प्रवास बसने आहे आज, एस टी महामंडळ. आता नारायणगावला पोहोचून आपल्याला भेटायचे सिद्धूला, देश मनसुख. काहीतरी माग वाजतंय. आय थिंक गाडीचा डोर उघडा आहे मागचा. चेक करूया एकदा, डोरच उघडा आहे. एकदा आपण थांबून चेक करूया तरी. ओके, डोरच उघडा होता. आणि काय गाडी झाली आता बरीचशी जुनी ना, त्याच्यामुळं पटकन डोर लागत नाही. काल आजी होत्या बरोबर, आजी बसल्या होत्या गाडीत, त्यांनी डोर लावला नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे तो खडखड 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 वाजत होता असंच. तर आता मी पोचलोय नारायणगावच्या ओझर पाट्यावरती. इथं सिद्धू येऊन थांबणार होता पण तो अजून आलेला दिसत नाही, कारण इथं कुठं त्याचा पत्ता दिसत नाही. तर आता तो आला की मग त्याला घेऊ, गाडी पार्क करू आणि स्टँडवरून बस पकडू आणि डायरेक्ट नाशिक फाट्याला उतरल्यावरती करणला कॉल करू. 12 झालं इथं पोचलोय मी ओझर फाट्याला आणि अजून काही सिद्धूचा पत्त्या नाही. आता वाजलेत 12:42 आणि सिद्धार्थराव अजून आलेलेच नाही. तर काय करावं, जाऊ का काय पुढं का वाट बघू अजून थोडीशी त्याची. जाऊ द्या, वाट बघू, त्याच्यानंतर पुढे. सिद्धार्थ सरांची एंट्री झाली आहे. 12:44 किती? 12:10 ते 12:44. बोल बोल, काहीतरी बोल. बोलायला शब्दच नाही तुझ्याकडं. हा बघू गाड्या चालतं का तुझं? मी स्विच ऑफ करून ठेवले गाड्या. बरोबर आहे, स्विच ऑफ स्विच ऑफ. बसून बसून एक पाऊस येऊन गेला येड्या मस्त पैकी. हा भाई, गॉगल फास्ट ट्रॅक हवाय बाबा व्लॉग मध्ये. तर आता आपण पोहोचलोय स्टँड वरती, जायचंय पुण्याला. पुण्याच्या काय म्हणतात रे याला, फलाट क्रमांक 11 पुणे. इथं आम्ही थांबलेलोय. अजून गाडी काय पत्त्या नाही. पत्त्या आहे का गाडीचा? पत्त्या महामंडळ आपल्याला गाडीत बसून नाही द्यायचं येड्या. आणि बघू आता पुण्यात पोहोचलो करण वेळेवर येतोय का. तसा तो लेटच येईन, अर्धा 1 तास, कारण की आम्ही तिथून लेट निघतोय. पोलीस 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 बाबा इथं. ओके, तर आता आम्हाला बस भेटलेली आहे आणि आम्ही आता इथून निघतोय पुण्याला. बस कोणती पण विचारा, शिवाजीनगर आहे का विचार, पहिली जा लवकर. कोण नाही इथं? कंडक्टर होता ना इथं खाली. गाडी क्रमांक 1552. गाडी क्रमांक 1552, गाडी क्रमांक 1552, फ्लॅट क्रमांक 11 वरती पुणे 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 लागलेली आहे. आणि आम्ही पुण्याच्या गाडीमध्ये बसलेलो आहे आणि अजूनही आम्हाला नक्की माहित नाही की गाडी पुणे जाय का. हा का रे? ओके, आम्ही चालू पुण्याला. तुला येतं का पुण्याला? आता आम्ही आता निघालोय पुण्याच्या दिशेने नारायणगाववरून. यायला बस सीट पण भारी भेटलीत आपल्याला. पैसा पैसा. गाडीत बसण्यासाठी गर्दी बघा किती.
काय करतोय कोणा 120च्या स्पीड वरती हॅलो ती घाबरली नाही तिचा चष्मा घातला. ओके आता आम्ही छत्रपती शिवाजीनगर शिवाजी महाराजांचं नाव आलं का छत्रपती ओके आता बस स्टँड वरती पोहोचलोय आणि बस मधून आता उतरलोय. आता करणची वाट बघूया. आलात तर नाहीये उगाच घाई करतोय हा. करण शेठ आमच्या आधी ऑलरेडी येऊन पोहोचलेले आहेत ऑन स्पॉट. गाडी कुठे दिसेना झाली. गाडी 3 किलोमीटर लावून पाहिला. करण सर एके तू ऑन द स्पॉट आहे. अर्धा तास झाला थांबलोय. आता ते बस मी चालवतो का. आता कुठे जायचं करण. सुदर्शनला स्टेशनला गेला नाही. सुदर्शनला स्टेशनला जायचं. लय थाट येतात सुद्याच्या. आम्हाला बसने पाऊन तास जायचं. ऐक ना आम्हाला बसने आणि त्याला ट्रेननी. अरे नवरी पोहोचली दादा. जरी बॅग टाक पाऊस आला. आता आम्हाला यांनी बसनी बोलवलंय. खडखाड खुडखुड 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 खडखाड आणि सुद्याला अक्षरशः ट्रेननी बोलवले. ट्रेननी फर्स्ट क्लास मध्ये. नाही रे तो देखेंगे भाई हम भी. जनरल याच्यात आल्या बिचाऱ्याला उभं राहायला पण जागा नाही राव. फोन नाही उचलत. अरे तो कशात आला आणि काय आलाय आपल्याला थोडी माहिती. व्हिडिओ कॉल तुमच्यापेक्षा महागड्या पण गाडीत मला आलाय. एक सांग आमच्यापेक्षा महागड्या गाडीत आलाय हे 100%. आणि शिवाय तू आम्हाला व्हिडिओ कॉल करतोय की कुठं आहे काय. त्याला केला का बोले त्याला हात हलवायला जागा नाही. आणि फोन बरं उचलता आला त्याला. मग एकदाच उचलला त्यानंतर उचललाच नाही. तुझीच नरतुडी लागली त्याला. अरे काय माहिती नाही. आमचा विश्वास नाही. बोले लाईव्ह लोकेशन पाठव पोहोचलोय. आम्ही खेळतो पाठवलं तुम्ही आमचा विश्वास नाही. आणि उशीर याच्यामुळे झाला. एक बस उचली यायची 12 वाजता निघालो असतं कम्प्लीट. इकडे 1 तास लवकर पोहोचलो. इतर वेळेस मी उशिरा होईल पण कामाच्या तुलाही माहितीये बाई मी अर्धा तास पहिला येतो. काम आहे. तर आता जाऊन आपण अरे काय स्पीड ब्रेकर तर आता जाऊन आपण पहिलं सुदर्शनला घेऊया आणि त्याच्यानंतर हे कॉपीराईट येणार दम काढ. कॉपीराईट येईन ना भावा दम काढ ना जरा. आणि त्याच्यानंतर काय लोकेशन आहे. त्याच्यानंतर दत्तवाडी साईडला आपल्याला जायचं. सिंहगड रोडला काय हॉल आहे. हॉल पण आहे आणि खाली लॉन पण आहे चांगली स्पेस चांगली आहे. आता गेल्यानंतर मी परत बसनी नाही येणार भाई. मी तुला आत्ताच सांगतोय भाई. प्रॉब्लेम झाला म्हणून आपण तुम्हाला नाही भावा नाही प्रॉब्लेम तिकडे काय अजून मी बसनी येणार नाही भाई. पैशासाठी काय पण भाई मी येऊ शकतो बस. आम्हाला पृथ्वी फिरती का गाडी फिरते. अरे नाही काय झालं ना नाही. तू सुदर्शन गेला. सुदर्शन गेला. पाहिलं आपण सुदर्शनला. तर मित्रांनो अजून काही सुदर्शन आलेलं नाही. किती वेळ झाला. 5:45 वाजले. मी त्याला म्हणत होतो ट्रेननी येतोय तरी उशीर करतोय. त्याला मी पहिलंच म्हणलो होतो पावसामुळे ट्रेन लेट होऊ शकते भाऊ लवकर नाही. हॉल एक बिल्डिंग मध्ये
बाजूची दे रे, विचार ना याला, विचार. बाजू ना साइड नाशिकचे हरिभाऊशाह हरिप्रिया हेच आहे का? तिकडेच नाही, त्यांच्याकडेच नाही. हरिप्रिया दफ्तर फ्राम पुढं लावा म्हणतात, पुढं जाऊ दे म्हणतात ते 4 चाकी वाहन पार्किंगकडे. मटेरियल तर काढून घेऊ भावांना. हा मटेरियल काढून घ्या. करण सर इंटेलिजंट हा. करण सर डबल इंटेलिजंट हा. इथून नाही घालू शकत का? मग कशी काय येणार गेटवरती? राहू दे इथेच अरे आहे. तिथून गेलो तरी मस्त फोटोज येतील इथे. हो मस्त आहे, एक नंबर. आणि हा हॉल आहे, मस्त लोकेशन आहे इथं फोटो काढायला आता. आणि आता आपण हॉलला पोहोचलेलो आहे. काढा मटेरियल चला. आणि इथं आता मटेरियल उतरून बॅग काढ तेच आहे ना. मग तिकडं काय वेगळं होतं का रे नाव? लक्षात नाही म्हणून. ओके, तर आता आम्ही पोहोचलोय लोकेशनला आणि आता शूटची तयारी चालू झालेली आहे. ॲक्च्युली शूटच चालू झालेली आहे, करण शेट शूट करतायत. ब्राईड आहे इथं आणि एक करण शेट. ट्राय करूयात आपण. नाही, कारण कसं त्याला ओवाळून डायरेक्ट मध्ये नेणार आणि पूजा थांब परत एकदा घेऊया. ओके, रेडी हे चालत. ऐक ना, फॅमिली वगैरे काय मग सुदर्शन, काय वाटतं तुला आता हे लग्न कसं पार पडेल? विधी संपलेला आहे आत्ता आणि आम्ही आता जेवायच्या तयारीत आहे. भूक लागलेली आहे, जेवण चालू झालेलं आहे. जेवण चालू झालेलं आहे ना. जा, तुला भूक लागली असेल ना. नाही काय माणसा. तर मित्रांनो, आज वेडिंगचा पहिला दिवस संपलेला आहे. हळद आज होणार होती पण हळद काय झाली नाही. हळद त्यांनी सकाळी 6 वाजता ठेवलेली आहे. आता किती वाजले करण? 12:30 झालेले आहेत आणि सकाळी लवकर यायचे आम्हाला 6 वाजता. 6 वाजता चालू होणार आहे आपल्याला. हे लागेल 5 वाजता. एक डेटा कॉपी करसपर्यंत 1:30-2 झोपायला 2 वाजले. 2-2:30 वाजणार झोपायला. सकाळी परत सकाळी 4-4:30 उठायचं, आंघोळ करायची आणि परत शूटला यायचंय. 5 वाजता इथे यायला लागेल. 5:30 त्यांचे हळद आहे म्हणल्यावर लय सकाळी ठेवली असं नाही वाटत तुला हळद? सकाळी ठेवली. नेमका जो भटजीव आहे ना आमचा, तो डेंजर आहे. तो डेंजर आहे. प्रॉपर पुणेरी भटजी, बामण एकदम. त्यांनी आम्हाला धमकी दिली. आजच्या आधी सगळं कार्यक्रम ओळखला पाहिजे. सरळ सरळ कपलला धमकी दिली डायरेक्ट. सरळ सरळ शब्दात 8:45 विधी चालू होणार म्हणजे होणार. मला बाकी काही माहित नाही. सरळ सरळ शब्दात सांगितलेले आहे त्यांनी की 8 वाजता म्हणजे 8 वाजता विधीला सुरुवात करणार आहे. 8:45 कुठे तू म्हणतोय? 8 होणार रे, 8 होणार. अरे पण भटजी डेंजर आहे. तो 8:45 बसून नाही 8 होणार. 8 वाजता हळद विधी चालू होणार आहेत. त्याच्या आधी हळद करायची आहे आणि त्याच्या हळदीनंतर आम्हाला कपलचं आवरून झाल्यानंतर फोटोशूट करायचंय. हळदीचं पण करायला लागेल ना आल्या पहिलं शूट, कपल शूट. त्याच्यात पाऊस चालू आहे सेटअप वरती. हा परत खाली आणा, टेन्शन आहे त्यात. तर मित्रांनो, हा आता व्हिडिओ इथंच थांबवतोय कारण की व्हिडिओची लेंथ पण आता खूप मोठी होती. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवतोय. भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. जय हिंद, जय महाराज. पुढच्या ब्लॉग मध्ये मज्जा करू बाबा.